वसमत प्रतिनिधी आज रोजी वसमत येथे वसमत तालुका कृषी अधीक्षक कार्यालय येथे कृषी सहाय्यक संघटना हिंगोली जिल्हा शाखेच्या वतीने कृषी सहाय्यक संघटनेच्या विविध 11 मागण्यांसंदर्भात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देत हे आंदोलन करण्यात आले। या निवेदनात कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी, कृषी सहाय्यकाचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावे, कृषी विभागातील सर्व कामकाज हे डिजिटल स्वरूपात होत असतानाही कृषी सहाय्यकांना लॅपटॉप दिलेले नाहीत ते तात्काळ देण्यात यावे, ग्रामस्तरावर कामकाजात मदतीसाठी कृषी मदतनीस देण्यात यावा यासह एकूण 11 मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने कृषी सहाय्यक उपस्थित होते। यावेळी मराठा टाइम्सच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्र कृषी सहाय्यक संघटनेचे हिंगोली जिल्हा सचिव श्रीनिवास शिंदे यांच्याशी साधलेला संवाद पुढील प्रमाणे। आजपासून आपण धरणे आंदोलन चालू केले, काय प्रमुख मागण्या आहेत? तर आमच्या प्रामुख्याने कृषी विभागातल्या कृषी सहाय्यकांच्या शासन दरबारी प्रमुख मागण्यापैकी आमच्या 4 प्रमुख मागण्या आहेत। त्यातली पहिली मागणी आहे की कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावे। आज महसूलच्या धर्तीवर आणि ग्रामविकास पंचायतच्या धर्तीवर त्यांच्या ग्रामसेवकाचे, तलाट्यांचे, कोतवालांचे आणि महसूल सहाय्यकाचे, आपल्या ग्राम रोजगार सेवकाचे सुद्धा नाम बदल झालेला आहे। त्याच अनुषंगाने आम्ही या विधानसभा इलेक्शनच्या अगोदर महाराष्ट्र शासनाला कृषी सहाय्यकाचे नाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावे ही एक प्रमुख मागणी मांडलेली आहे। त्यासोबतच कृषी सहाय्यकाच्या वतीनं आम्ही कृषी विभागाचा एक आकृतिबंध शासन दरबारी राज्य आयुक्त लेवलला आणि सचिव महोदय लेवलला एक आकृतिबंध कृषी विभागाचा तयार होत आहे। त्यामध्ये आम्ही कृषी विभागाचा आकृतिबंध लवकरात लवकर तयार करून कृषी सहाय्यकांच्या पदोन्नतीबाबत आम्ही कृषी परीक्षक पद महाराष्ट्र शासनाच्या रोस्टरप्रमाणे आयुक्तालयाप्रमाणे 4:1 प्रमाणे करण्यात यावे अशी एक प्रमुख मागणी यापैकी मांडलेली आहे। त्यासोबतच दिवसेंदिवस कृषी विभागाच्या कृषी सहाय्यकाचे ऑनलाईन कामकाज करण्याचे प्रमाण आज शासनाच्या फ्लॅगशिप प्रोग्राममध्ये सर्व जो कार्यक्रम आहे प्रमुख कामकाज आहे कृषी विभागाचे कृषी सहाय्यकाचं सर्व ऑनलाईन झालेलं आहे। त्या अनुषंगाने हे सर्व ऑनलाईन कामकाज करण्यासाठी आम्ही शासनाला मागील 2 वर्षापासून लॅपटॉपची मागणी करत आहोत आणि ती एक आमची प्रमुख मागणी आहे या मागणीमध्ये। त्यासोबतच ज्या काही आमच्या टप्पा क्रमांक 1 मध्ये नानाजी देशमुख प्रोग्राममध्ये टप्पा क्रमांक 1 मध्ये समूह सहाय्यक व्यक्ती सुशिक्षित बेरोजगार ला कामकाज करण्याची संधी होती। आज शासनानं ती सुद्धा संधी काढून टाकलेली आहे। तर याची एक आमची प्रमुख मागणी आहे। त्यासोबतच शासनाला आम्ही हे जे नैसर्गिक आपत्ती होत आहे त्याच्यातला एक कंपाईल GR तयार करावा, तिन्ही विभागाच्या जबाबदाऱ्या फिक्स कराव्यात, निश्चित कराव्यात ही एक त्यातली आमची प्रमुख मागणी आहे। आज आमचं जे आंदोलन महाराष्ट्रभर जे चालू आहे कृषी सहाय्यकाच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्रभर जिल्हा लेवलला, तालुका लेवलला विविध ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्ह्यामध्ये 353 तालुक्यामध्ये आमचं हे आजचं मागील 3 दिवसापासूनचं आंदोलन सुरू आहे आणि आंदोलनाचे टप्पे विविध प्रकारे आहेत। 5 मेला आमचं काळ्या फिती लावून कामकाज होतं, 6 मेला आम्ही सगळ्या शासकीय व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडलो, आज 7 मेला आम्ही 1 दिवसाचं धरणे आंदोलन करतो आहे आणि उद्या आम्ही 1 दिवसाची सामूहिक रजा करतो आणि 9 तारखेपासून आम्ही संपूर्ण ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार घालणार आहोत आणि 15 मेपासून कृषी विभागाचं टोटल कामकाजावर आम्ही बहिष्कार घालणार आहोत। अशा आमच्या या कृषी सहाय्यकाच्या विविध प्रलंबित मागण्या आम्ही शासन दरबारी मांडलेल्या आहेत। आपल्या स्तरावरून आम्ही आमच्या मागण्याची वाचा फुटावी आणि आम्हाला योग्य ती न्याय मिळावा ही विनंती करतो। धन्यवाद।